जैनापूर सरपंच आणि मुलगा लाचलुचपतच्या जाळ्यात, व्यवसाय परवान्यासाठी 10,000ची मागणी। कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील जैनापूर ग्रामपंचायतीत व्यवसाय परवाना देण्यासाठी लाचेची मागणी केल्याचं निष्पन्न झाल्यानं सरपंच आणि त्यांच्या मुलाविरोधात जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। तक्रारीनुसार संबंधित तक्रारदार यांनी त्यांच्या पत्नीच्या नावानं ग्रीन नेट या नावाचा शेडनेट व्यवसाय सुरू करण्यासाठी ग्रामपंचायत जैनापूर इथं परवानगीसाठी अर्ज केला होता। व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक परवानगी मिळवून देण्यासाठी तक्रारदार यांनी ग्रामपंचायत जैनापूरच्या सरपंच संगीता कांबळे यांची भेट घेतली असता सदर काम करून देण्यासाठी 10,000 रुपये लाचेची मागणी करण्यात आल्याचं समोर आलंय। याबाबत तक्रारदाराने अँटी करप्शन ब्युरो म्हणजे एसीबी कोल्हापूर इथे तक्रार दाखल केली असता तक्रारीची पडताळणी केली असता जैनापूरच्या सरपंच संगीता कांबळे आणि त्यांचा मुलगा निकेत कांबळे यांनी 10,000 रुपयांच्या लाचेची मागणी करून तडजोडी अंती 9,000 रुपये बेकायदेशीररित्या मागितल्याचं निष्पन्न झालंय। त्यानंतर पंचसाक्षीदारांच्या उपस्थितीत सापळा कारवाई आयोजित करण्यात आली। मात्र तक्रारदारांचं काम पूर्ण झालं नसल्यानं संबंधितांनी पैसे स्वीकारण्यास नकार देत काम पूर्ण झाल्यानंतर पैसे घेऊ असं सांगितलं, तरीही लाच मागणी झाल्याचं स्पष्ट झाल्यानं गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणात संगीता रमेश कांबळे वय 52 सरपंच ग्रामपंचायत जैनापूर तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर तसेच निकेत रमेश कांबळे वय 30 हजगी इसम राहणार जैनापूर तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर यांच्या विरोधात जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय। ही कारवाई पोलीस उपायुक्त पोलीस अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो पुणे शिरीष देशपांडे तसेच अपर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। श्रीमती उज्ज्वला भडकमकर, पोलीस निरीक्षक साहेब फौजदार, सुनील मोरे, सुधीर पाटील, संगीता गावडे, संदीप पवार तसेच अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूरच्या पथकानं ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली। नवसंकेत न्यूजसाठी कोल्हापूरहून अमोल कुरणे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।